Hello, good afternoon, students. How are you today? I am fine, and you are also fine. I am Mr. Gore SM sir. I am going to teach you from Maharashtra Vidyalaya Bansarola. I am going to teach you today my English book 6th. मी तुम्हाला आज 6वीचे इंग्रजीचे पुस्तक शिकविणार आहे. दिस इज अ स्टोरी. The name of the story is The Lion, the Man and the Statue. सिंह, माणूस आणि पुतळा. In this picture we are looking a man, a lion and a statue of a man. Lion is down the feet of the man. Let us learn this story. चला आपण ही गोष्ट शिकूयात. Long ago, men and animals could talk to each other. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये माणसे प्राण्यासोबत बोलत असत. Once a man and a lion got talking. एकदा एक सिंह आणि एक माणूस बोलू लागला. The lion was very proud of his strength. सिंहाला त्याच्या ताकदीविषयी खूप गर्व आणि अभिमान असा होता. I am the king of the beasts. मी प्राण्याचा राजा आहे. I am stronger than any man. कोणत्याही माणसापेक्षा मी बलवान आहे, स्ट्रॉंगर आहे. दॅट इज व्हाय मेन फिअर मी. म्हणूनच माणसे मला घाबरत असतात. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. माणसाला सुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेविषयी गर्व आणि अभिमान होता. डोंट फॉरगेट दॅट men are more intelligent than you are. माणसे ह्या लॉयनपेक्षा, सिंहापेक्षा अतिशय बुद्धिमान असतात हे तू विसरू नकोस. That is why they can hunt you or capture you. म्हणूनच माणसे तुझी शिकार करू शकतात, सिंहा, आणि तुला पकडू शकतात. They both began to argue. त्या दोघांनी वादविवादाला, चर्चाला सुरुवात केली. अबाउट हू वॉज ग्रेटर. की कोण ग्रेटर आहे, कोण महान आहे. ॲट लास्ट, अखेर शेवटी, द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. अखेर शेवटी त्या माणसाने त्या सिंहाला एका बगीच्यामधील, मोठ्या बगीच्यामधील एका पुतळ्याकडे नेले. इट शोड द ग्रेट हिरो. त्या ठिकाणी एक ग्रेट हिरो दाखवण्यात आला होता. हॅरक्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लॉयन ॲट हिज फीट. एक मृत्यू पावलेला सिंह त्याच्या पायाखाली, त्या हॅरक्युलसच्या पायाखाली दाखवण्यात आलेला होता. सी, पहा, दिस स्टेट प्रोज दॅट मेन आर ग्रेटर. माणसे हे महान आहात. ही गोष्ट, हे दृश्य असं दाखवून देते की माणसे हे महान आहेत. क्लेम्ड द मॅन. माणसाने दावा केला. नॉट ॲट ऑल. नाही, सर्वथा नाही. द लॉयन रिप्लाइड क्विकली. सिंहाने जलदपणे उत्तर दिले. This only shows that the statue was made by a man. ही एकच गोष्ट दाखवून देऊ शकतो की हा पुतळा माणसाने तयार केलेला आहे. If lions made statues, जर सिंह पुतळा बनवू शकले असते, they would show, त्यांनी दाखवून दिलं असतं की the lion standing and the man lying
डेड अंडर हिज पॉज. यांनी असं दाखवून दिलं असतं की लॉयन त्या ठिकाणी स्टँडिंग झालेला आहे आणि मॅन त्या ठिकाणी डेड झालेला आहे, सिंहाच्या पंड्याखाली आलेला आहे तो, असं दाखविलं असतं. फ्रॉम धिस स्टोरी, या गोष्टीपासून वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स अपॉन द स्टोरी टेलर. जो गोष्टी सांगणारा असता, स्टोरी टेलर असतो, जो गोष्टी सांगणारा असतो, त्याच्यावरच ती गोष्ट अवलंबून असते, अशी ही गोष्ट दाखवते. वेन समवन एल्स टेल्स, जेव्हा कोणीतरी काहीतरी बोलतो, सांगतो, सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम दिअर पॉइंट ऑफ व्ह्यू. आपल्या आपल्या नजरेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण गोष्ट सांगत असतो. पेज नंबर 30वरील ही गोष्टी या ठिकाणी संपलेली आहे. या ठिकाणी आपल्याला या गोष्टीविषयक प्रश्न उत्तरं पान नंबर 31 शिकायचे आहेत. पॉइंटर्स. क्वेश्चन नंबर 1, लिसन केअरफुली टू फाइंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी. काळजीपूर्वक ऐका आणि गोष्टीमधून याची उत्तरं शोधा. हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी. या गोष्टीमध्ये सुरुवातीला कोण बोलत आहे. प्रश्नाची उत्तरे ही एक्झरसाइजच्या वहीमध्ये लिहा आणि वरील गोष्ट होमवर्कच्या वहीमध्ये लिहा. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ. सिंहाला कशाचा गर्व होता. क्वेश्चन नंबर 3, प्रश्न 3, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ. माणसाला कशाचा अभिमान होता. क्वेश्चन नंबर 4, प्रश्न 4, व्हॉट डिड द मॅन शो टू द लॉयन. माणसाने सिंहाला काय दाखवून दिले. क्वेश्चन नंबर 5, प्रश्न 5, हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी. शेवटी गोष्टीमध्ये कोण बोलतो. द टीचर रीड्स आउट द स्टोरी स्लोली वन्स ऑर ट्वाइस. ही गोष्ट शिक्षक आणखीन एकदा गोष्ट वाचतील किंवा दोनदा वाचतील, ती ध्यान देऊन ऐका. ही गोष्ट मी परत एकदा वाचत आहे, सर्वांनी ध्यान देऊन ऐका. The lion and the man and the statue. Long ago, men and animals could talk to each other. Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of the beasts. I am stronger than any man. This is why men fear me. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That is why they can hunt you or capture you. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero, Hercules, standing proudly with a dead lion at his feet. See, this statue proves that men are greater, claimed the man. Not at all, the lion replied quickly. This is only shows that the statue was made by a man. If lions made statues, they would show the lion standing and the man lying dead under his paws. From this story, we can see that the story depends on the storyteller. When someone else tells the same story,
that tell it from their point of view. Question number 2. Read the story aloud along with the teacher. शिक्षकासोबत ही गोष्ट मोठ्याने म्हणा. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट रीडिंग करून आपला व्हिडिओ व्हॉट्सअपमध्ये पाठवायचा आहे. क्वेश्चन नंबर 3. प्रश्न 3. टेल द स्टोरी इन द शॉर्ट इन युअर मदर टंग. ही गोष्ट मराठीमध्ये थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये सांगा. क्वेश्चन नंबर 4. टेल द moral of the story in your mother tongue. Story depends upon storyteller. Question number 5. Find 2 words begins with PR. PR ने सुरू होणारे 2 शब्द शोधा. From the story and guess the meaning of each. प्रत्येक शब्दाचा अर्थ मराठीमध्ये लिहा. Question number 6. We learn 2 things indirectly from the story. या गोष्टीमधून आपण दोन गोष्टी अप्रत्यक्षपणे शिकलो आहोत. फाइंड अँड राईट द सेंटेन्स विच टेल अस दॅट. त्या गोष्टी आपणास ये बीटे मेन अँड ॲनिमल्स कॅन नॉट टॉक टू इच अदर नाऊ. आतापर्यंत ही माणसे आणि प्राणी एकमेकाशी बोलू शकत नाहीत. बी लॉयन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज. आणि सिंह स्टॅच्यूज बनवू शकत नाहीत. क्वेश्चन नंबर 7. रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से. स्पीकर्स काय म्हणतील ते लिहा. राजू थिंक्स इट्स फन टू पुल हिज पपीज टेल. राजू असा विचार करतो त्याच्या पपीची शेपटी ओढणे म्हणजे मजा आहे. रामाज ग्रॅनी. रामाची आजी थिंग्स रामा शुड विअर साडी फॉर फेस्टिवल्स. ही जी रोमा आहे, रोमा शुड विअर साडी फॉर फेस्टिवल्स. ह्या रोमाने फेस्टिवलसाठी सणासाठी ह्या रोमाने साडी घातली पाहिजे. नेक्स्ट. द टीचर घेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट. विद्यार्थ्यासाठी शिक्षक काय करतात, एक आश्चर्याची चाचणी घेतात. सम ऑफ देम फाउंड इट डिफिकल्ट. काही जणांना ती अवघड वाटते. अ लिपॉड. या ठिकाणी लिपॉड आहे. वॉन्डर्ड इन टू अ सिटी. तो सिटीमध्ये भटकत असतो. अ बिग पार्ट ऑफ फॉरेस्ट नियर दॅट सिटी हॅड बीन कट डाऊन टू बिल्ड द सिटी. शहर बांधण्यासाठी जंगलाचा बराच भाग कापलेला आहे. त्याच्यामध्ये हा लिपॉड शहरामध्ये आलेला आहे. पेज नंबर 31 पर्यंत आपला भाग शिकून संपलेला आहे. पेज नंबर 8. यूज युअर इमॅजिनेशन टू कंप्लीट द फॉलोइंग. खालील गोष्टी पूर्ण करा. आपल्याला आधी वाक्याचा उर्वरित भाग वाचावा लागेल आणि मग ठरवावा लागेल. दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगो. त्यामुळे मी आंबा खाऊ शकत नाही. बघा, लॉयन कॅन नॉट ईट मँगो. लॉयन आंबा खाऊ शकत नाही. दॅट इज व्हाय द फार्मर बिल्ड द कॅमल. बिकॉज कॅमल कुड नॉट मूव्ह आफ्टर eating. That is why the monkey jumped into the lake. माकडाने तळ्यामध्ये का उडी मारली? Because he wants to swim. That is why Nuju visited the earth, because he wanted to collect information about body parts, human body parts, animal parts, then plants information. That is why dash dash. Question number 9. प्रश्न 9.
अंडरलाइन द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्यातील नाउनला अंडरलाइन करा. वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट टॉकिंग. मॅन आणि लॉयन. आय एम द किंग ऑफ बिश. किंग आणि बिश. ॲट लास्ट, अखेर शेवटी, द मॅन टूक. मॅन. द लॉयन. अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. Now use noun to write meaningful phrase and sentences. Example: man, a young man. A young man was riding a bike. Dogs are so dull. That's why don't play with dogs. Dogs हे बुद्धू असतात म्हणून ह्या डॉग्स सोबत खेळू नका. Dogs are so dull, that is why I don't play with dogs. Dogs dull असतात म्हणून मी डॉग्स सोबत खेळत नाही. मिया is afraid of dogs. मियाला कुत्र्याची भीती वाटते. That is why she doesn't play with dogs. म्हणून ती कुत्र्यांसोबत खेळत नाही. Question number 10. प्रश्न 10. Read the following words aloud. खालील शब्द मोठ्याने वाचा. Note the last letter and say the last sounds. आणि शेवटचा आवाज सांग. Yes. Make one. Many pairs as shown by adding yes at the end of the word. Jobs, cubes. Cocks, dogs, maps, kids. Shells, cars. Files, dreams. Bats, trees. Trains, paws. Glasses, dresses. Brushes, dashes. Dishes. Eyelashes. Matches. Branches. Bunches. Foxes, boxes. Make one many pairs as shown by adding es at the end of the words. For example, buses, bushes. Question number 11. प्रश्न 11. Read the following sentences. खालील वाक्य वाचा. Use the ideas in each box to make similar sentences. I am stronger than any man. मी कोणत्याही माणसापेक्षा मजबूत असा माणूस आहे. Lion. कसा असेल हा lion? स्ट्रॉंगरच आहे. Lion is stronger than any animal. Bigger, smaller. Mouse, smaller. Mouse is smaller than any animal. Lion is bigger than any animal. Too taller. Trees shorter. Trees shorter. These trees are shorter than any other. यानंतर sun. sun. Moon, brighter. Sun is brighter than moon. Moon is not brighter. Stone, brick. Stone is harder. Brick is softer. Men are more intelligent than you are. तुमच्यापेक्षा माणसं हे खूप बुद्धिमान आहेत. 2 books, 2 पुस्तके. 2 butterflies, 2 फुलपाखरे. More interesting, more colorful. 2 books are more interesting. 2 butterflies are colorful than any other. In this way, we have learned today
अप टू पेज नंबर 32. आपण पान नंबर 32 पर्यंत आज 6वीचे इंग्रजीचे पुस्तक शिकलेलो आहोत. If you have any questions, you can ask me, you can phone call, or you can write your question at WhatsApp comment box. I will give your questions answers. Thanks to listen carefully this period. If you don't understand, you can listen this again at www.youtube.com. I am going to give this YouTube video link at WhatsApp comment box. So, thanks children. Learn and go ahead. Goodbye. Tata. Goodbye. Tata.